झां फ्रान्सवा शॉम्पोलिऑन नावाचा एका फ्रेंच माणसाने 14 वर्ष त्याच्या आयुष्यातली घालवली आणि त्यांनी ते डिकोड केलं सगळं. का? कारण ग्रीक वॉज नोन लँग्वेज. त्या नोन लँग्वेजवरनं त्यांनी हायरोग्लिफ्स होती ती पूर्ण डिकोड करून टाकली, डिसायफर केली. सगळे लोक इजिप्तकडं धावायला लागले, ते वाचायला लागले सगळ्या ह्याच्यातनं. आणि मग ते इजिप्तचं सगळा भूतकाळ आहे तो लोकांच्या समोर आला त्या हायरोग्लिफिक्समधनं लिहिलेला. तसा हा दगड आहे. इथं एकाच ह्याच्यात मजकूर आहे, काही 3 ह्याच्यात नाही वाचता येतो सरळ दगड. तो गोव्यातला जो दगड आहे, अडकोळण नावाचं गाव आहे, तिथं मिळाल. तुम्ही आत्ताही गेला तर तुम्हाला तिथं बाणस्तर नावाचं एक गाव दिसेल बघा. आपण ते फोंड्याला जाताना तिथं बाणस्तर आहे. तर आहे तिथं. तर म्हणजे नद्या आहेत गोव्यात खूप, त्याच्यातनं पलीकडं ओलांडून जाण्याच्यासाठी होड्या ठेवलेल्या असायच्या. तो गोव्याचा भाग संभाजीराजांनी जिंकून घेतला सगळा. आणि संभाजीराजांनी जिंकून घेतल्यानंतर ही जी तर होती इथं, इकडून लोकांना तिकडून तिकडून इकडं, पूर्वी त्याला तिकीट नव्हतं. तिकिटाला एक शब्द वापरला आहे, तो त्या याच्यात आहे, त्या दगडावर कोरला आहे, अंगभाडं असं म्हटलं आहे त्याला. ते आणि अंगभाडं किती होतं? 14, म्हणजे लावलेलं आपल्या लोकांनी 14 दुडू असं लिहिलं. दुडू अजून चालतो तिथं गोव्यात. पण संभाजीराजांनी त्याला तिकीट लावलं इकडून तिकडं लोकांना नेण्यासाठी, जे पोर्चुगीज ह्याच्यात नव्हतं. म्हणून संभाजीराजांचा तिथला जो सुभेदार आहे त्याचं नाव धर्मोजी नागनाथ. या धर्मोजी नागनाथाला लोकांनी येऊन गाऱ्हाणं घातलं की अरे त्यांचं असताना राज्यांना त्याला तिकीट नव्हतं ना, आता आपलं राज्य आल्यावर तिकीट लावताय हो तुम्ही. मग त्यांनी संभाजीराजांना पत्र पाठवलं. मग संभाजीराजे म्हणाले ठीक आहे आपण माफ करून टाकू. आणि माफ करून म्हणजे आता धर्म तर झाली, ती धर्माची तर झाली. आता काही तिकीट बिकीट वगैरे काही नाही, त्याला सगळं सरकार बेअर करेल. काय आपल्याकडं सरकार बेअरच करत नाही, सगळीकडे टोलच लावतात. मी घेतोय ठाण्यापासून रोज आपला टोल भरत 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 येतोय सगळीकडे. पण तिथं टोल काढून टाकला, संभाजीराजांनी काढून टाकला टोल. त्याच्याबद्दलचं तो त्यांचं जे पत्र आहे ना, ते पत्र त्या दगडावर कोरून ठेवले लोकांनी, अडकळणच्या त्या दगडावर. त्या दगडावर खालच्या बाजूला 2 गायी कोरल्यात. एका बाजूला एक गाय आणि दुसऱ्या बाजूला दुसरी गाय कोरलेली. गायींचा प्रतिपाळ केल्याचे पुण्य मोठे आहे असं पत्रात येतं त्यावेळेस. त्यामुळे त्या गायी कोरल्यात तिथं सगळ्या. गंमत त्यातली आता अशी आहे की त्याच्यात एक वाक्य आहे की पूर्वी यांचं राज्य होतं तेव्हा ते कर घेत नव्हते, आणि आता हे हिंदू राज्य झाले आहे तेव्हापासून आज चालू झालं आहे. पण आता हे हिंदू राज्य झालं असं लिहिलं आहे, त्याच्यात कोरलेलं आहे. संभाजी महाराजांच्या पत्रातलं वाक्यच तिथं ते दगडावर कोरून ठेवलेले आहेत. म्हणजे आता तर सगळेच प्रश्न मिटले सगळ्या ह्याच्यातले. धर्म कुठला आहे आणि काय आहे सांगायला स्वतः संभाजीराजे सांगतायत की बाबा आता हे हिंदू राज्य झालेलं आहे याच्यात सगळ्या. ही धारणा महत्त्वाची. संभाजीराजांनी शिवाजीराजांनी रामसिंगाला जसं पत्र पाठवलं, शिवाजीराजांनी रामसिंगाला पत्र पाठवलेलं होतं, मिर्झाराजाला पाठवलेलं होतं. तसं संभाजीराजांनी रामसिंग कछवाला पाठवलेलं होतं. पत्र आहे ना की सांप्रत या यवना धमाला, म्हणजे औरंगजेबाला वाटायला लागले की आम्ही हिंदू सगळे तत्वशून्य झालेलो आहोत, पौरुषच संपले आमच्यातलं, असं त्यांना म्हणायचं. तसं नाही, मी परत मिळवण्यासाठी माझं सर्वस्व पणाला लावायला तयार आहे. त्याच्यातही शब्द आहे त्या पत्रात त्या सगळ्या ह्याच्यात. हे जे राज्य, हे कर्तृत्व, हा जो धर्म कुठला आहे, हा जरी स्वधर्म असा म्हटला तरी त्या धर्माची अपेक्षा ही शेवटी हिंदू याच्याकडेच जात, दुसरं कुठेही जाणार नाही सगळ्या. एक मला खूप लोक विचारतात, आणि आता तर त्याला फारच ऊत आला आहे म्हणून मी सांगतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणे 30% मुसलमान लोक होते. म्हटलं शिवाजी महाराजांनी सैन्याची जातवार शिरगंटीन मोजदात केली होती का? आधार कार्ड वगैरे दिलं होतं का त्यांना? म्हटलं असं काही आहे का कुठे? एकदा बा कसली मोजदात आणि कसलं काय कुठे? म्हटलं मी तुम्हाला एक 10 नावं सांगतो, 11वं नाव तुम्ही मला सांगा सगळ्या. शिवाजी राजांच्याकडं ही मदारी मेहतर ही जी कॅरेक्टर आहे ना, ही फिक्टिशियस कॅरेक्टर आहे, खोटी कॅरेक्टर आहे. कुठल्याही बकरीतसुद्धा मदारीचा उल्लेख नाही आहे, कुठल्याही बकरीत नाही. निदान बकरीत तरी असायला पाहिजे कुठंतरी. कागदपत्र तर जाऊच देत. एक सातारला अलीकडं कागद मिळालं, त्याच्यात ते आलेलं आहे. पण तो कागद बनावट आहे हे कुणीही सांगेल सगळ्या. गंमत अशी असते की एकाला उत्पन्न दिलं
की ते रिन्यू करावं लागतं, दुंबाला करावं लागतं. शिवाजीराजे वारल्यानंतर संभाजीराजांचं पत्र पाहिजे, संभाजीराजे गेले तर शाहू महाराजांचं पत्र पाहिजे, मग राजाराम महाराजांचं कुणाचं तरी पाहिजे ना, एक तरी पत्र. नक्कल सरकारात नक्कल करून ठेवलेली असते, तिथंही नक्कल नाही कुठे. त्यामुळं मदारी बिदारी वगैरे असं काही पात्र नव्हतं त्या सगळ्या, कुठेही नव्हतं. सिद्धी हिलालेख होता, पण हा खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र होता, विकत घेतलेला गुलाम होता. त्यामुळं तो तिथंच होता, तो आणखी त्याचा मुलगा, त्याचं नाव सिद्धी याह्या. असे काही सरका सोडले की जे इथलेच लोक आहेत. शिवाजीराजांच्या पत्रात तुम्ही जर का वाक्य वाचली तर कायम येतं की तुर्क फौजेत ठेविली याने जय कैसा मिळतो असं लिहिलं आहे त्याच्यात. अस्सल पत्र आहेत, मी काढून दाखवीन. असं शिवाजी महाराज व्यंकोजीला लिहित आहेत की तुर्क फौजेत ठेविली याने जय कैसा मिळतो. ते स्वतः शिवाजीराजे फौजेत हे असं ठेवतील का कधी त्याच्यात? आश्चर्य आहे सगळ्या याच्यात की आमची लढत कुणाशी आहे? या तुर्कांशी कायम चालत आलेली आहे, कपटबलाने त्या देशात आले आहेत, माझी तलवार सदैव उगारलेली आहे, हे कायम सांगत आलेले आहेत. शिवाजी महाराजांचाच तो उपदेश आहे सगळ्या याच्यात. आणि तो जो आहे तो धर्मजागृती, धर्माचं पुनरुत्थान हे त्यांनी जे काही केलं. तुर्क फौजात ठेवले आणि जय काय, तुम्ही पत्र काढून बघा, अस्सल पत्र किती जणं वाचतात देवजणे मला माहीत नाही. ते छापलेली आहेत, देवनागरीत छापलेली आहेत, तरीसुद्धा लोक वाचत नाहीत. आता वाचून लोकांना अर्थही कळणार नाही म्हणा बऱ्याच पत्रांचा, ते जाऊ दे, परंतु आणि ती भाषाच वेगळी आहे सगळ्या ह्याच्यात. परंतु शिवाजी महाराजांच्याकडे बघायची जी दृष्टी आहे. आता अजून एक उदाहरण दे, हे दुसऱ्या माणसाने दिलं आहे. त्या माणसाचं नाव आहे जयराम पिंडे. हा जयराम पिंडे, इथं मार्कंडा म्हणून डोंगर आहे ना, वणीच्या जवळ आहे बघा. त्याचा बाप तिकडे एक किल्लेदार होता, त्याचं नाव गंभीरराव. हा गेला बंगलोरला जयराम. तो शहाजीच्या समोर त्याने 12 नारळ लावून ठेवले. शहाजीराजे म्हणाले, या 12 नारळाचं प्रयोजन काय? म्हणाला, मी 12 भाषात काव्य करतो. मग त्याने काव्य वगैरे केलं. मग ती समस्या घातली, मी सांगितलं शतकेंद्रम नभस्थलम म्हणून. मग शहाजी राजांच्याबद्दल त्यांनी काव्य रचलं, छोटंसं आहे. त्यांची दिनचर्या त्यांनी सांगितलं. एखाद्या राजासारखे कसे शहाजीराजे तिथं वावरत आहेत. ते पहाटे उठायचे, भाट त्यांना आळवायचे सगळ्या ह्याच्यातनं. मग शहाजीराजे प्रातर्विधी उरकायचे, त्यांच्याबरोबर त्यांचे पुरोहित असायचे. मग परात आणायची तुपाची, त्याच्यात शहाजीराजे स्वतःचा चेहरा बघायचे. मग तिथनं नुकतंच नदीतनं बाहेर आलेला एक डुक्कर, एक ठेंगू माणूस वगैरे असे फिरवायचे दिवस चांगला जावा म्हणून. आणि मग तिथं जी त्यांची नवगजी होती, त्या नवगजीत शहाजीराजे हातातल्या तलवारीच्या मुठीवर हात ठेवून आधीच सगळे लोक बसलेले असे की तिथे शहाजीराजे प्रवेश करायचे. मग दरबाराचं काम चालायचं. त्याच्यात तो असं म्हणतो आहे की शहाजीराजांचं तर त्यांनी लिहिलेलंच आहे, पण तो शिवाजी महाराजांना उद्देशून हा माणूस असं म्हणतो आहे, जयराम पिंडे, ऐका. कलियुग सकल प्रबल यवन वन निदलन करकलित करवालोदित प्रताप दिनकरस्य. आणि पुढं जाऊन त्याने श्री शिवराजस्य असं म्हटलं आहे. शिवराजस्य कधी आहे? शिवाजीराजा काय आहे? कलियुगात सकल प्रबल झालेल्या, सकल प्रबल यवन दल, या यवनांची जी दलं प्रभावित झाली, त्यांचं निर्दालन करण्यासाठी जी तलवार आहे त्याचा प्रताप आणि प्रभाव आपल्याला दिसतो आहे असं म्हणतात. हे सगळे समकालीन लोक शिवाजी महाराजांची धारणा सांगते. काल मी याचा उल्लेख केला राजकोशाचा. त्या राजकोशाचं मुळात उपोद्घात काढला तर हेच दिसेल. आज्ञापत्रात रामचंद्रपंत हेच सांगतो की शिवाजीराजांनी हा सगळा खेळ स्वराज्याचा सुरू केला. का सुरू केला? हे अवनी मंडळ निर्यावन करावं म्हणून सुरू केला असं लिहिलं आहे. ते यवन स्तोम बद्धमूल झाली होती, ती मारून काढली सगळ्या ह्याच्यात आणि आपल्या धर्माची स्थापना केली त्याच्यात. या सगळ्या हे शिवाजीराजांचं कर्तृत्व हे असं आहे. सगळं मी जे काही सांगतो आहे ते पचायला जड आहे, मला माहिती आहे सगळ्या ह्याच्यात. कदाचित काही लोकांनी वाचलं असेलही, काही लोकांनी वाचलं नसेलही त्याच्यातनं. परंतु मी ज्या वेळेला उत्तरेत फिरत होतो, त्या भूषणाला जसं शिवाजी महाराजांचं वेड लागलं तसं मला भूषणाचं वेड लागलेलं होतं ते. आणि त्या भूषणाच्या जेवढी पुस्तकं मिळत आहेत तेवढी मी जमवली. आणि ती सगळी पुस्तकं आणून मग मी माझं अर्थात ते पुस्तक लिहिलं. आणि मला वेळ लागला सगळं, कारण ते ब्रजभाषा 350 वर्षापूर्वीची ब्रजभाषा.
पण तो दानवीर आहे, तो युद्धवीर आहे आणि तो धर्मवीर आहे हे तो सांग. दानवीर शिवाजीराजे कसे होते? तर काही लोक शिवाजी महाराजांच्याकडे आलेत किंवा देवाची प्रार्थना त्यांनी केली आहे काही लोकांनी आणि देव प्रसन्न झालेला आहे. अलीकडं देवच प्रसन्न होत नाही अशी परिस्थिती आहे. देवळं खूप झालेली आहेत, उदंड झालेली आहेत सगळीकडं देवळं. देव नाही प्रसिद्ध होते, पण देव प्रसन्न झाला त्यावेळेला आणि या लोकांना म्हणाला घ्या मागून तुम्हाला काय पाहिजेत. हे लोक काय मागतात माहिती आहे? ते म्हणत आहेत बेपारी जहाज के न राजा भारी राज के. तू आम्हाला कुठल्याही जहाजाचा व्यापारी करू नकोस किंवा कुठल्याही राज्याचा राजा देखील करू नकोस. अरे भिकारी हमें कीजे महाराज शिवराज के. शिवाजीच्या दरबारातला याचक कर. तो एवढं देतो ना त्याच्यात आम्ही खुश आहोत, त्याच्यात खुश आहोत. दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो हा माणूस म्हणजे कल्पवृक्ष आहे. महादानी असं म्हटलं आहे महाराजांना. ते महादानी शिवाजी खुमान, खुमान म्हणजे आयुष्मान. महादानी शिवाजी खुमान या जहाना पर दान के प्रमाण तेरे अति गणा येतोय. तुझ्या दानाचं प्रमाण अगणित आहे, विपरीत आहे सगळं. रजत की हौस की हेम पाही तू जाई. आम्ही चांदीची अपेक्षा ठेवून आलो तर तू हत्तीच दान करतोस. रजत की हौस की आहे, आपलं चांदीची अपेक्षा ठेवून आलो तर तू सोनंच दान करतो. रजत की हौस की हेम पाही तू जाई. हायन की हौस की हाती पायी येतो आहे. आम्ही घोड्याची इच्छा ठेवून आलो तर तू हत्ती दान करतोस. असं तुझं दानाचं प्रमाण फार वेळ. एक हे कल्पद्रुम आहे, हा कल्पवृक्षच आहे. इमे पूरत है सबकी चितचा आहे. सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा तो पूर्ण करतो. एक कहे अवतार मनोज. अत्यंत सुंदर आहे माणूस हा. की यो तन मे अति सुंदरता आहे. भूषण एक कहे मही इंदुय. भूषण म्हणतो अरे नाही नाही, हा पृथ्वी तलावरचा चंद्र आहे. राज बिराजत बाड्य महा आहे. त्याच्या कला कशा होतात तसं याचं राज्य वाढत चाललेलं आहे. एक कहे नरसिंह है संगर. तो म्हणतो, एक जण म्हणतोय हा नरसिंह आहे म्हणजे सिंहासारखा लढणार आहे रणांग त्याच्यावर त्या. दुसरा म्हणतो एक कहे नरसिंह शिवा आहे. शिवाच नरसिंह आहे. हिरण्यकश्यपूला फाडणार, अफजल खानाला कसा मारला त्याने, त्यामुळं हा नरसिंहाचाच अवतार आहे असं तो म्हणतोय सगळ्या. दानवीर खूप उदाहरणं देता येतील. को दाता, को रणचड्यो, को जग पालनहार, जग पूछत मी उत्तर देत, शिवनृप हरी अवतार. अशी अनेक उदाहरणं केवळ दानवीर शिवाजी आहे सांग. तो युद्धवीर आहे. आणि परत आता या बाबतीत तर कुणाचं दुमत असायला नको की शिवाजीराजे युद्धवीर होते बाबा. त्याचा फार सुंदर छंद आहे. मला ते काय अख्खं काव्यच आवडतं. पण चतुरंग सेना शिवाजीराजे घेऊन चाललेले आहेत. साजी चतुरंगबीर रंग में तुरंग चढी सरजा शिवाजी जंग जीतन चलत. किती सुंदर अनुप्रास आहे बघ. साजी चतुरंगबीर रंग में तुरंग चढी. तुरंग म्हणजे घोडा, घोड्यावर बस. सरजा शिवाजी, सरजा म्हणजे सिंह. जंग जीतनचे, युद्ध जिंकायला चाललेलं आहे. भूषण भनत नाद बिहद नगार नके नदी नद मद गैब रनके रलत है. ऐलं फैलं खैलं बैलं खल कमे गैला गैला गजनकी ठैलं पहिलं सैलं उसलत है. तारासो तरणी धोरी धारा में लगत की मी थारा पर पारा पारा वारं योहात. असे अनेक उदाहरणं आहेत सगळ्या. मी आता सगळ्याचे अर्थ सांगत नाही. तो खटपट्या होता माणूस फार. त्याने जे शाब्दिक खेळ केलेत ना ते आपल्याकडे जमणार नाहीत कुठं करायला. त्याची घनाक्षरी विलक्षण आहे. अमृतध्वनी नावाचा एक त्याचा छंद मी सांगितलं उदाहरण की नाही मला आठवत नाही आहे. पण शिवाजी महाराज जे सुरत लुटतात त्याचं वर्णन त्यांनी जे केलेलं त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलंच. पण दुसरं उदाहरण सांगतो पाहिजे त्याच्यात. एक आहे दिल्ली दलन दबाई के शिवसर्जा निरसंक लुटिल यो सुरत शहर बंकक करी अतिडंक. बंकक करी अतिडंकक करी अति संकक लिखल शौचचकित भरोच्चक चिलिय विमोच्च खजल तठ्ठट्टाई मन कठ्ठट्टी कसो रठ्ठट्टिल्य सद्दत दिसी भद्दत दबी भाई रद्दत दिल्य. एका दमात म्हणता येत नाही. एकदा अवघड आहे ते सगळं. त्या दमदार पाहिजे माणसं जरा त्याच्यात म्हणणार. दुसरं म्हणतोय हतबल खान दलेल हो. दिलेर खान हतबल झाला आणि खान बहादूर खान दिगमूढ झाला. गतबल खान दलेल हो खान महादूर बुद्ध शिवसर्जा सलहेरी ढिग क्रुद्धदरिकीय युद्ध. शिवाजीराजाने ते क्रुद्ध होऊन युद्ध केलं ते पाहून हा हतबल झाला वगैरे वगैरे ते सगळं वर्णन त्याच्यातलं. आता एकच गोष्ट ती सांगतो आणि मग मी थांबतो त्या सगळ्या याच्यातनं. याच्यातनंच भूषणाचं
की त्याच्यातली जी धारणा आहे त्याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे बघा. एवढं एकच विशेषण शिवाजी महाराजांना त्यांची धारणा काय होती हे सांगायला चिकार आहे. धर्म 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 जो कुठला आहे तो धर्म इथं आहे. त्यांनी भाषेचं तर पुनरुत्थान केलं, भाषाशुद्धी केलीच, कोशावर कोश रचले. त्याच्यानंतर लेखन प्रशस्ती शिवाजीराजांनी लिहून घेतली. स्वभाषा ह्याच्यावरचं विलक्षण प्रेम त्यांनी सांगितलं. पण तो एके ठिकाणी असं म्हणतो आहे, मी एकच ओळ सांगतो, सगळं सांगत नाही, की औरंगजेबाने 52 पातशांना जिंकलं, पण त्या 52 पातशांना जिंकणाऱ्या औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी जिंकलं. पण त्यांनी विशेषण वापरले, पातशाह 52 दिल्ली के पातशाह जिती पातशाह हिंदुपती पातशाह सेवाने, असं म्हटलं. हिंदुपती पातशाह हे सगळे लोक आजवर आपण हिंदुपद पातशाही असं म्हणत आलेलो आहे ना, त्याला भूषणाने हिंदुपती पातशाह असं स्वतःच म्हटलेलं आहे तिथं. त्याला आता शिवाजीराजांचा धर्म कुठला होता, त्यांनी कुणाला वाचवलं, कुणाला अभयदान दिलं, कुठल्या धर्माचं पुनरुत्थान केलं, हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. राज्याभिषेकाच्या वेळेला त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं या सगळ्या ह्याच्यातनं. त्या राज्याभिषेकाच्यापर्यंत माझ्या एका मित्रानेच हे रचलेलं आहे म्हणून तेवढं 1-2-4 ओळी म्हणतो आणि मग मी थांबतो. त्याच्यात ते असं म्हणतं आहे, आज सेतु हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है, इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और ये तलवार भवानी है वो दुश्मन के खून से धोई जाती है. पुढचं फार छान आहे. विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था, विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. ये सिंहासन रामकृष्ण का, ये सिंहासन रामकृष्ण का, इंद्रप्रस्थ यह धर्मराज का, शालीवाहन चंद्रगुप्त का, पुलकेशी विक्रमादित्य का, पौरसा अशोक पृथ्वीराज का, गुरु अर्जुन राणा प्रताप का, पौरुषता के परंपरा का महापराक्रमी राजा था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया. सिंधु नर्मदा गंगा माई, सिंधु नर्मदा गंगा माई, ब्रह्मपुत्र यमुना कृष्णाई, तापी सतलज ब्यास गोमती, कावेरी महानदी सरस्वती, भीमा गोदा शरयू पूर्णा, अलकनंद गंडकी कोयना, सप्त सिंधु सह सरिता संगम राय दुर्ग पर होना था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराय. तुकाराम और समर्थ आए, धर्मराज के मार्ग दिखाए, काशी से गागा भटाए, राज्याभिषेक मुहूर्त लाए, दुर्ग दुर्ग दक्खन के गाए, आज हमारे राजा आए, आज हमारे राजा आए. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिन मंगल शुभ आया था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था.